येणाऱ्या 2 तारखेला गुरु हे कर्क राशीमध्ये जाणार आहे. कसा जाणार आहे? कुंभ राशीच्या लोकांना येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगेन. कुंभ राशीच्या लोकांना सकारात्मक जाईल, पण काही गोष्टींची खबरदारी घेणं फार गरजेचं आहे. कारण 6व्या घरामध्ये गुरुचं गोचर होत आहे. 6वं घर इतकं फारसं चांगलं म्हणत नाहीत, पण त्याचबरोबर दुसऱ्या घराचा आणि 11 घराचा गुरु हा स्वामी असल्या कारणाने आर्थिक बाबतीत फार छान असणार आहे. प्रगती होईल, उत्पन्नाची नवीन गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होतील, अडकलेले पैसे मिळतील, काही गुंतवणूक करायची तुमची इच्छा असेल तर नक्की तुम्ही गुंतवणूक कराल. भागीदारी किंवा व्यवसाय सुद्धा फार नफा तुम्हाला पाहायला मिळेल. करिअरमध्ये सुद्धा खूप चांगल्या गोष्टी होतील. तुम्हाला मान सन्मान मिळेल. म्हणजे नोकरीमध्ये सुद्धा पदोन्नती मिळेल. चांगला पगाराची संधी मिळेल. व्यवसायामध्ये सुद्धा चांगले प्रोजेक्ट, चांगल्या गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप चांगला काळ आहे. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये असाल किंवा काही तर चांगले रिझल्ट आणि चांगलं यश मिळण्याची संधी तुम्हाला इथे मिळते. आणि तसं 7:30चा काळ आता हळूहळू कमी जाणवणार आहे, कारण आता संपत आलेला आहे. त्यामुळे मानसिक शांतता, आत्मविश्वास, सकारात्मक गोष्टी खूप आहे. मनामध्ये खूप चंचलपणा खूप चाललेला आहे. स्ट्रेस खूप आहे. काय करू, काय नाही, जॉब सोडू का जॉब काय करू मी, याही गोष्टी तुमच्या मनामध्ये सुरू असतील. पण नको, काही दिवस स्थिर राहा, कामाकडे लक्ष द्या. कारण इथे बसलेला गुरु काय करतो तुम्हाला, गुरु इथे थोडासा असं म्हणतो की शत्रूच्या घरामध्ये बसलाय आणि गुरु हा एक फार मोठा प्लॅनेट आहे. मग इथे बसल्यानंतर गुरुला थोडं असं म्हटलं जातं की तुम्ही कुणाच्या तिसऱ्याच्या भांडणामध्ये जाऊन उडी माराल आणि भांडणे कराल आणि सगळ्या गोष्टी मग तुमच्याकडे येतील. त्यामुळे थोडंसं मनावर कंट्रोल, शांत राहा, पटकन हे करू नका. जर तुम्ही वकील असाल तर मी तुम्हाला सांगेन तुमच्यासाठी फार चांगला काळ आहे. शत्रूच्या घरामध्ये असल्याकारणाने तुम्हाला खूप चांगलं प्रोफेशन इथे होईल. त्याचबरोबर डॉक्टर, हीलर ह्या लोकांसाठी, जे लोकसेवा करतात त्या लोकांसाठी फार चांगला काळ असणार आहे. पण स्पेशली जे नॉर्मल लोक आहेत त्यांना मी तुम्हाला सांगेन की कृपा करून कुठल्याही भांडणामध्ये जाऊ नका. शांत राहा, स्वतःकडे लक्ष द्या, फोकस करा आणि उगाचच कोणी भांडत असेल तिथे सोडवायलाही जाऊ नका. जरा शांत राहून, कारण काय होईल की तुम्ही काही गोष्टी करायला जाणार त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येतील. बाकीच्या गोष्टीतून तर खूप चांगल्या गोष्टी आहेत. घरामध्ये संबंध, सगळ्यांशी चांगल्या गोष्टी, गुंतवणूक, पैशासाठी खूप चांगला काळ आहे कुंभ राशीच्या लोकांसाठी. त्या गोष्टीवर थोडंसं लक्ष द्या, शांत राहा, स्ट्रेस घेऊ नका, प्रेशर घेऊ नका. उपाय जे सांगितले ते करा. नक्की चांगला काळ आहे. या गोष्टींची काळजी घेतली तर नक्कीच चांगला काळ जाईल. बेस्ट ऑफ